प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या संपूर्ण हयातीत कितीतरी लोकांच्या जीवनाला स्पर्श केलेला, कितीतरी लोकांचं जीवन संपूर्णतः बदलून टाकलेलं, कितीतरी चमत्कार केलेले, लोकांकडून फार मोठी वाहवा मिळवलेली, त्याची कीर्ती दूरवर पसरलेली. परंतु प्रभू येशू ख्रिस्त एवढंच करून थांबला नाही. त्याने आपल्या प्रेषितांना देखील अधिकार दिला आणि त्यांना सर्वप्रथम 12 जणांना आणि नंतर 72 जणांना प्रेषितीय कामगिरीवरती पाठवलं. ह्या कामगिरीवरती पाठवत असतानाच त्यांना अधिकार दिला होता भूतपिशाच्या वरचा, आजारावरचा आणि साक्षात मृत्यूवरचा सुद्धा. आणि मग प्रेषित जेव्हा प्रत्यक्ष प्रेषितीय कार्याला लागले तेव्हा त्यांना त्या अद्भुत सामर्थ्याचा अनुभव आला. भूते देखील आम्हाला वश होतात ह्याचा त्यांना आनंद झाला. आज मात्र शुभवर्तमानामध्ये एक वेगळाच प्रसंग येतो. फेफ्रेकरी मुलाचा बाप आपल्या मुलाला घेऊन प्रेषितांकडे येतो. दुर्दैवाने त्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या 3 जवळच्या प्रेषितांसह रूपांतराच्या डोंगरावर होता. डोंगराच्या पायथ्याशी हे 9 प्रेषित जमलेले होते आणि हा फेफ्रेकरी मुलाचा बाप त्यांना विनवणी करत होता की माझ्या मुलाला वाचवा. परंतु हे प्रेषित काही त्या मुलाला बरे करू शकले नाहीत. येशू डोंगरावरून खाली उतरताच तो बाप त्याच्याकडे धावत आला आणि मग पुढचा प्रसंग आपणा सर्वांना ठाऊक आहे की येशूने त्या फेफ्रेकरी मुलाला पूर्णपणे बरं केलं. प्रेषितांनी नंतर प्रश्न विचारला की आम्हाला हे भूत का काढता आलं नाही? आणि येशूने काय उत्तर दिलं? ही जात प्रार्थना आणि उपवास ह्या विना जाणं शक्य नाही. ह्या वाक्यामध्ये काय दडलेलं आहे? एकीकडे अधिकार आणि दुसरीकडे शिस्त. अधिकार शिष्यांना देण्यात आलेला होता, परंतु त्यासाठी लागणारी शिस्त मात्र त्यांनी पाळलेली नव्हती. दुसरीकडे आणखी विचित्र असा प्रसंग आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुयायी नसलेल्या एका माणसाने भूत काढल्याचं योहान आणि याकोब यांनी पाहिलं. योहानाने येऊन येशूला तसं सांगितलं की प्रभूजी, आपला शिष्य नसलेल्या एका माणसाने आपल्या नावाने भूते काढताना मी त्यांना पाहिलं. येशूने सांगितलं त्याला मना करू नका, कारण तो नुसता अधिकार वापरत नाही तर तो शिस्तसुद्धा पाळत आहे की जो मला अनुकूल आहे तो मला प्रतिकूल नाही. परमेश्वराला अनुकूल व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर एक विशिष्ट अशी शिस्त पाळायची. ही शिस्त कोणती? प्रार्थना आणि उपवास आणि त्यातून पाझरणारी सेवा, नम्रता आणि इतर सगळे सद्गुण. अशा प्रकारची शिस्त पाळल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये प्रचंड असं सामर्थ्य कार्यरत होऊ शकतं. आजच्या पहिल्या वाचनामध्ये तसंच आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. शमा इस्रायल अदोनाय एलोहेनु अदोनाय एखाद ואהבת אדוני אלוהיך בכל לבבך ובכל נפשך ובכל מאודיך. शमा इस्रायल, शमा इस्रायल. हे जे आता आपण ऐकलेलं आहे त्याच्या पहिल्या वाचनातील पहिल्या काही शब्दांचं सार आहे की परमेश्वराने मोशेकरवी लोकांना सांगितलं की हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर. परमेश्वराने लोकांना दिलेली ही आज्ञा एवढी महत्त्वाची होती की लोकांनी सतत ह्या गोष्टींवरती चिंतन करावं. घरी बसलेले असताना, आपल्या मार्गाने चालत असताना, निसता उठता ह्या आज्ञेविषयी बोलत राहावं. आपल्या हाताला ही आज्ञा बांधून ठेवावी. डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावावी. आपल्या दारांच्या बाह्यांवर आणि फाटकांवर ही आज्ञा लिहावी. अशा प्रकारची सूचना मोशेकरवी परमेश्वराने लोकांना केलेली होती.
ह्यावरून तुम्ही विचार करा, ही आज्ञा इस्रायली लोकांना केवढी प्रिय वाटली असेल आणि जी व्यक्ती ही शिस्त पाळील त्या व्यक्तीला कोणकोणत्या प्रकारची प्रतिफळे मिळतील तेही आपल्या पहिल्या वाचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. अगदी बारकाईने ते पहिलं वाचन पुन्हा एकदा वाचून बघा. त्यामध्ये नक्कीच आपल्याला फार मोठा आशेचा किरण दिसेल. परमेश्वराने बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे आपल्याला एक अधिकार दिलेला आहे. आता आपण विशिष्ट अशी शिस्त पाळून त्या अधिकाराचा योग्य वापर करून परमेश्वराचं राज्य आपल्या कुटुंबात आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अवतरावं म्हणून प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.